नमस्कार मुलांनो, इयत्ता पहिली मराठीचा धडा 18 आपण बघणार आहोत। त्याच्यात अक्षर आहेत च, ळ, ह, झ, ए। आता यामध्ये आपल्याला ए ची मात्रा शिकायची आहे। आता च पासून काय होतो? चमचा। च पासून चाक, ळ माळ किंवा ळ केळीमध्ये ळ आहे, नंतर बाळ, बाळमध्ये ळ असतो। ह हरिण किंवा ह हात, ह हत्ती देखील होतो। तर आता हे अक्षर आपल्याला दुरेगी ओळीमध्ये कसं लिहायचं, कारण इतर आपल्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण अ क ही अक्षरं दुरेगी रेषेमध्ये आपण लिहिलेली आहेत। तसं आपण इथे लिहायचं आहे। इथे दिलेलं आहे त्याने अंक 1 2 परत 3 परत 4, त्याप्रमाणे आपण जाऊया। च बोलताना असं बोलायचं चमचा, च चमचा, हे अशा प्रकारे। या प्रकारे ही सगळे च चे अक्षर आहे तुम्ही लिहायचे। त्याच्यानंतर ळ, केळीमधला ळ किंवा माळेमधला ळ किंवा बाळ, त्याच्यामध्ये ळ असतो। जरा देखील रेषेच्या बाहेर आलं नाही पाहिजे, व्यवस्थित करायचं आहे। आता हे मी 3 करून दिले आहेत, त्याप्रमाणे तुम्ही इतर करायचे। नंतर बघूया ह, ह हत्तीचा ह किंवा हाताचा ह देखील येऊ शकेल। हे सुद्धा लिहिताना जराही अक्षर रेषेच्या बाहेर नको। बघा यांनी पण कसं केलेलं आहे, जराही रेषेच्या बाहेर गेलं नाही पाहिजे, ठीक आहे। तर आपण किती अक्षर बघितली? च, ळ, ह। आता यानंतर दुसऱ्या पानावर बघा झ आहे। झ झाड, झ झरा, झो झोपडी, झ झोका। तर हा पण तसंच लिहायचं आहे। झ झरा पण घेऊ शकतो आपण। याप्रमाणे तुम्ही पुढचे अक्षर तुम्ही लिहायचे आहेत। त्यानंतर ए, ए ची मात्रा कशी असते? वरती एक रेष, ठीक आहे। ए ची मात्रा एक किंवा एडका किंवा प। आता प जसं ए ला मात्रा दिल्यावर ए होतं, तसं प ला ए ची मात्रा दिल्यावर काय होणार? पेरू। आता ए ची मात्रा काढूया, ए क। आता ह्या प्रकारे तुम्ही पण करायचं आहे। इथे त्यांनी दिले क ला ए ची मात्रा के, म ला ए ची मात्रा काय होणार? मे, ल ला ए ची मात्रा ले, घ ला ए ची मात्रा घे। या प्रकारे तुम्ही सगळ्या अक्षरांवर ए ची मात्रा देऊन ती अक्षरं पूर्ण करायचे। आता यावरच आधारित मी वर्कशीट बनवले, ती तुम्हाला दाखवते। तुमच्याच पुस्तकाप्रमाणे मी छोटी वर्कशीट बनवली आहे। च चमचा, च चक्र, च चहा, ळ माळ, केळी, ह हात, ह हळद, आपण जेवणात वापरतो ना हळद, पिवळी हळद, झ झाड, झोपडी, झाकण, डब्याचं झाकण आहे, ए एक, प ला ए ची मात्रा दिल्यावर पेरू,
नंतर क ला एची मात्रा दिल्यावर केक. आता र ला एक मात्रा दिल्या रे ग. मग इथे आपण काय करायचं आहे, मात्रा म्हणजे र ला एक मात्रा दिली तर रेग होणार आहे. त्याच्यानंतर इथे ही रेष काढून दाखवले. रेघ म्हणजे रेष. नंतर काय आहे, श. श ला एक मात्रा दिली शे व. शे व. पुढच्या पानावर हे वाक्य दिले, मात्रावरून वाक्य, एच्या मात्रावरून वाक्य दिलेले आहेत. हे मा सरबत कर. म्हणजे आता ह वर एक मात्रा आहे, हे आलं बरोबर. हे मा सरबत कर. च ला एक मात्रा दिला चेतन सरबत पी. नेहा सरबत पी. आता प ला एक मात्रा दिली पे. पेरू. हे पुन्हा पुन्हा तुम्हाला बघून तसंच्या तसं लिहायचं आहे. केळी. म्हणजे इथे मात्रा कशी लिहायची आहे ते शिकवलं गेलं आहे. रेघ. तबेला. त्यानंतर आता हे आपल्याला शब्दकोड आहे. मग आता इथे काय दिसतं तुम्हाला, मका. मग म का, इकडे का येणार. त्यानंतर स म ई म. आता काय दिसतोय आपल्याला, कापूस. मग इथे का पू स. म्हणजे हे शब्दकोड आपलं पूर्ण झालं आहे बरोबर. आता हा एची मात्रा च ळ झ ह अक्षरं समजली असतील तर हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा. थँक्यू.